पावसाळा म्हटले की आठवते ती खमंग झणझणीत तिखट अशी अळूची वडी। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशी अळू वडी बनवून दाखवणार आहे, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवा। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम ताजी अळूची पाने घेऊन त्याचे जाड देठ कापून टाका आणि पाण्याच्या मागच्या बाजूची जाड शीर हलक्या हाताने काढून पाणी स्वच्छ धुवून अशा प्रकारे तुम्ही अळूची पाने कोरडी करून घ्या। आता झणझणीत मसाल्याचे मिश्रण करण्यासाठी सर्वप्रथम आपण मिरचीचे देठ काढून घ्या। हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे वाटून घ्या। सर्वप्रथम एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ आणि मिरचीचा ठेचा, हळद, भरपूर तीळ आणि चवीनुसार मीठ अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मिश्रण करून घ्या। हे मिश्रण प्रत्येक पानावर समान पसरवा। घट्ट रोल तयार करा। असा हा रोल तयार झालेला आहे। आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर जाळी किंवा चाळणी ठेवा। जाळीला तेल लावून आणि तयार केलेला अळूच्या वडीचा रोल ठेवा। झाकण लावून मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं वाफवा। रोल शिजला आहे का नाही हे तपासण्यासाठी त्यात चाकू किंवा टूथपिक खुपसा आणि ती स्वच्छ बाहेर आली तर रोल छान शिजला आहे। आता तो पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावरच गोल चकत्या कापा, म्हणजे वडी तुटणार नाही आणि छान आकारात कापता येईल। अशा प्रकारे अळूच्या वड्या कापून आता कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा। वाफून थंड केलेल्या अळूच्या वड्यांच्या चकत्या हलक्या हाताने गरम तेलात सोडा।
दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. जास्त आचेवर तळू नका, नाहीतर बाहेरून पटकन रंग येईल पण आतून कुरकुरीत होणार नाही. तयार झालेल्या वड्या टिश्यू पेपरवर काढा. वा, खमंग कुरकुरीत आणि झणझणीत अशी अळूची वडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तडका ट्विस्ट गौरी रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एक भन्नाट रेसिपी सोबत.